नमस्कार. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत पारायण दिवस 3. अध्याय क्रमांक 5. श्री गणेशाय नमः. सदाशिवक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. परी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भूत, त्यावरी प्रदोषव्रत आचरत. त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी तुष्टी दुष्टी आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तेही प्रदोषव्रत पूर्ण यथासांग करावे. प्रदोषव्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचित व्हावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात. एक संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महद्भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानील व्यासवचन, त्यासी बंधन कल्पंतावरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमावल्लभ चरणी ज्यांचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. एवी विषयी इतिहास जाण, सूत सांगे शौनकादिका. विदर्भ देशींचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदी जन वर्णिती सदा. बहुदिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रत. त्यावरी शाल्य देशींचा नृपानाथ, बळे आला चालूनिया. आणिक त्याचे आप्त क्षोणीपाळ, साह्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा एकला ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत, शत्रू नगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनवास, घोर अनर्थ ओढवला. परम सुकुमार लावण्य हरणी, कंटक सराटे ऋतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरतील अकस्मात, म्हणून पुढतीच उठोनी पळत. किंवा ते विद्युलता फिरत, अवनिवारी वाटतसे. वस्त्रे अलंकार मंडित, हिऱ्या ऐसे दंत झळकत. जिचा मुखे दू देखता रतिकांत, तन्मय होवनी नृत्य करी. पहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुठीनं पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नैश धरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हेमवंती, दुस्तर वनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जिये पाशी. इंदुमती नाम जियेसी, भूमीवरी लोळत. चौकडे पाहे दिनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेची क्षणी, दिव्य पुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकून उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरूनी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढुनी, विदारुनी बक्षिली. घोर कर्माचे विंदान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगतद्वा पातली. माता पिता बंधू पाही, ती लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही कडीये घेऊन आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन, ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून वर्क व्याघ्र, भक्षितील की. स्तनी दाटूनी फुटला पान्हा, नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळ पयफेन धवल, यती रूप धरुणी पातला. ओमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी. महत भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत. भनंगासे परियच कोण प्राप्त, तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊनी पडत. की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदंते. ऐसे बोलोनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देशग्रांतांतरी हिंडत. ब्रह्मपुत्रांचे नाम सुशीर्व्रत, राजपुत्रांचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडीये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सूत. ऐसे हिंडता हिंडत, एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले. अकस्मात
आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी तो शिवाराधना करी विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला अहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र प्रात्कन उमा वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याचे माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरत तो पूर्वी होता नृप जान प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहूकडून नगर त्यांचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडून तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरून आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मंतपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषय याधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरत अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरुण म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली पूर्ववरे ओढून नेली क्रोधे बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदू मौळी पूजन सांडूनी कदा काळी सर्वताही न उठावे भवानी बैसवूनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वागवे देवी वीणा वाजवीत वेणू पुरोहित वाजवीतसे अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैटक भारी नृत्य गती पाहून या यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडोनी उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दारिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट आम्ही दान केले नाही किंचित शिवार्चन न करी सदा परांने जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैसे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिना अतिविशेष निराहार असावे त्रयोदशीश दिवसा सत्कर्म अचरावे 3 घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमी सारवूनी दिव्य मंडप उभारीचे चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून मंडप कीचे शोभायमान रंगमाळा नाना परी वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मार्तुका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सवे भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्ट दिक्पाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पून करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण मग तो एक मने करून राहते झाले एकचक्री 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करती पे शिवपूजा न द्यावी सर्वता न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्याचे पाप माथा होय सांगता शांडिल्या सर्व पापा होनी पापथोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र सुशीर व्रत एकला नदी तिरी क्रीडत एरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखून म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्ध द्रव्य विभाग घेई एरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परम सुंदर लावण्य खनी सुचिर व्रत म्हणे राजपुत्रा लागोनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटल्य दंभ संयुक्त महाअन्न अर्थ कारणी ब्रह्मसुताचे तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण सुस्वरूप सुंदर मनमंथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येऊनी पाहत
तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो या परी अंशुमनी पाहे दुरोन न्याहाळणी राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीरसिंधूत रोहिणी स्मरमन काय आला कलंक दोहोन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी 32 लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशर मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक ज्यापरी ऐसा तो गुन्हाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सख यान प्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त सोमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमनी ऐकली जाणार राजपुत्रा खुणावित भूरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्षडाहळिया भेदून भूमीवरी पसरलिया असो तेथे बसला येऊन राजपुत्र सुवासी वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्रकटाक्षवाणी विंधिली ते लावण्य हरणी मनोज मूर्छना सावरणी वर्तमान पुसे तया ते शृंगार सरोवरा तुझपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्त सिकी नृत्य करी कवी गुरु हुनी तेज विशाळ आपन कंठीची कढी काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा म्हणे करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पितियापासी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शांडिले गुरूंचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा खा गुरुचरणी त्यांचे वन त्यासी ऐश्वर्याशी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिक तो या परी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभोजन फळ देत चालिले यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनाशी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुग्री पोहोत शत्र सेना सुखा सन त्वरित धाडवणी उमा आणिवली यावरी यथालांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनी स देत गंधर्वराज लक्ष रतो 10 सहस्रगज तेज पुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासदासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीशी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत 1 सेना प्रति गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समेत मान देऊन बोळविली सुखासना रूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे घावती वाहना सवे जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे नगर दुर्गावरून अपार उल्लाट यंत्रांचा होत भडीमार परी गंधर्वांचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती कर भार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासन रूढ जहला माता उमा बंधू सुचिरव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य गेले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळघोष वर्षण आदिव्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायाशी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून सुद दत्त पुत्रांशी राज्य देऊन चिंतितामणी उमा माधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवभिमानी वैसती
करीत स्तुती शिवाची, कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिवविलोकुन, जय जयकार करून लोटांगणे घालिती, दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत, हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती जे श्रवण पठन, लेखन रक्षण अनुमोदन, तरी पंचवदन रक्षितया, सकळ पापा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय, धनधान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसुनी, प्रदोष महिमा अद्भुत, जे आचरती ऐकुनी ग्रंथ, तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू, सत्य सत्य त्रिवाचा, ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ, त्याची शिव पाठी राखीत, सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्ततया, हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस, पद्यचरणा फळे आली पाडस, कृतत्ववादी जे वायस, मुख रोग त्यास नावडे, जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा सर्वसाक्षा, दुष्ट कर्म मोचका, कर्माध्यक्षा न येई लक्षा निगमागमा, शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत्सज्जन खंड, पंचमाध्याय गोढा, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मंदनातक मनमोहना, मदमस्तर्य कानन दहना, हे भव भय पाशणी तृकका, भवानी रंजना भयहारका, ही मद्रिया जा माता गंगाधरा, सिंदूर वदन जनका कर्पूर गौरा, पद्मनाथ मनरंजना, त्रिपुर हरा त्रिदोष शमन, त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुवासे वदना, नंदीवहना अंधकर्द मर्दना, गंजांतका दशरुतदलना, दानव मदना दयानिधे, अमित भक्त प्रिय करा, ताटी कांतक पूज्य त्रिपहारा, तुझे गुण वर्णावया, दश शतवक्त्रा, शक्ती नव्हेची सर्वता, नित्य शांत निर्विकल्प निरंजन, आशा पाश रहित विरक्त पूर्ण, निज भक्त पाश विमोचन, जन्म मरण मोचक जे विषय कानामुक्त, तुझ स्वामी अनन्य भजत, त्यांसी पूर्वीसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वई सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यासी लाविसी मन, तेच परमविरक्त होऊन पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष, आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, याची विषयी कथा निर्दोष, सुत सांगे शौनकादिका. आर्याव्रत देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नाम रूपवर, तैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक रक्षीबाळ स्नेहाळ, तैसा गोवी प्रपाळक नृपाळ, दुष्ट दुर्जन शत्रुखळ, त्यासी काळ दंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बळासी उपमी जे वायुसुत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर, ते यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितया तुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शिवानना, सुलोचना निषदंगना, उपमेश तिच्या न पुरती, तारकारिजन शत्रुप्रिया, वृत्रारिशत्रु जनकजनया, उपमा तेजा भर्या, बहुत वाटती हळवट, ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हमवंतीची, की दुर्योधना पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी तिथे, कलहरत रोही की दम, तैसा मुखराशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळुणी सर्व, ओतिली वाटे कमलोद्भवे, तिच्या जन्मकमळी द्विज सर्व, जातक परिणिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची, एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्र वर्षे कामिनी, राज्य करील अवनीचे, ऐकता तोषला राव बहुत, द्विजांस धन वस्त्रे अलंकार देत, जेने ते मागितले ते पुरवित नाही, मेदी न म्हणेची, तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुरेखानी, शारदेसी अशी जाणी जे, राव संतोषे कोंतला बहुत, तो अमृतात विष बिंदू पडित, जैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी सीमंतिनीशीच वैधव्य येईल निश्चयशी, ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत झाला, वाटे वज्र पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी, किंवा काळीजी घातली सुरी, तैसे झाले रायाशी, पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिव दये करून होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा, विप्र सदना गेले सवेग, रायासी लागला चिंता रोग, तव ती शिवांगी उद्वेग, रहित उपवर झाली, सकळ कळा प्रवीण, चातुर्य खनीचे दिव्यरत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन, धरती मौन कोकिळा, अंगीचा सुवास पाहून, कस्तुरी मृग घेती रान, पितियास आवडे प्राणाहून, पाहता नयन न दहाती, वदन पाहुनी रतिपती, लज्जित कटी देखुनी हरी,
वदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करिपती कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंची घालिती सुवाचा कमळ मृगमीन खंजन लज्जित देखोनी जियेचे मन वेणीची आकृती पाहून भुंजन विवरी दडले या वृक्षावरणी त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंब फळे अति सुरेख लज्जित अधर देखता पक्व डाळिंबजीच सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कुच देखुनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती तनुचा सुवास अत्यंत जाय देश योजनपर्यंत सूर्यप्रभास म कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करती तिचपासी त्यांच्या मुखे करून वार्ता एकेसी म्हणतिनी चतुर्दश वर्णी आपणा लागुनी वैधव्य खतिले ऋषीने परम संताप पावली ते समयी ज्ञानवल्क्याची स्त्री मैत्रिणी तिचे पाय धरुणी लवलाही पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांगत त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुसी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14वे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये अत्यांदरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उबग न धरी मनात बोलणं ठेवी व्रताते त्यावरी नैषधार्ज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळविख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो 30 योजलावर राशी नक्षत्र पाहुनी इकडे सीमंतनी आचरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवसा 11 शत दंपत्ये पूजित वस्त्रालंकरे आणि काही ब्राह्मण भोजन आल्या तिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमवार निशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिव सदन सुरंग कोण एक न्यून प्रसंग न घडे सीमंतिनी पासुनी शिवास अभिषेक किंत्या पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळिता भौवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पे आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदाने यथार्थ सिद्ध चारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे ब्रह्मनासे जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधी व्याधिहरीन नृत्य करिता जन्ममरण द्रुजटी धूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवम सर्व अलंकार वाहता सर्वाटाही जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रियेनी पूर्वी व्रत सीमंतिनीशी सांगितले समजत त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी निषेधाचा पौत्र चित्रागंध नामे गुणगंभीर त्यासी आणूनिया सादर सीमंतिनी दिदली 4 दिवस पर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र ऐसा सहस्र अर्बुदे धन जाना राये दिदली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणान करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिदले जा माता 4 दिवस पर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्राण दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमा धनो नेता ब्राह्मण वाटेस टाकती न नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे पुरे किती न्यावे या रायाचा औदार्य कृशानं दारिद्र्य रान टाकिले जाळून दुराशा दुष्कर्मन्न दग्ध झाले मुळीहुनी धन मेद वर्षता अपार दारिद्र्य दुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकार तवटवित विरुडले असो नैषधपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन हिंदू काळा षोडश चिरुण द्विज ओतिले 32 कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखेचे निघता श्वासोच्छ्वास सुगंध राज तोची वाटे
जलजमुखी जलजकंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करुणी एकवट ओवाळून टाकती शशीमुखा. असो साडे झाली या पूर्ण नैषदेशा गेला इंद्रसेन. सकळ वऱ्हाडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षून जामात राहविला माने करून. किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्णा वर्मा राजेंद्रे. जैसा श्रीरंगानी इंदिरा तैसा जोडा दिसे साजरा. नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहुत. कोणे एके दिवशी चित्रांगंद सवे घेऊनी सेवक वृंद. धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी. वनी खेळता श्रमला फार घर्म झाला तप्त शरीर. जाणुनी नौका सुंदर यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगंद गुणनिधान. आवले अवलोकित चहूकडून कौतुके भाषण की. कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक. त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत. नौका तेथे डळमळीत. आवळे आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त. नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार तिच्या दुखासी नाही अपार. चित्रांगंधाचे पाठीराखे वीर आकांत करती एकसरे. सेवक धावती हाक फोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात. राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुना तिरी. शिबिके माझी बैसोनी माते संवेत सीमंतिनी. धावत आली तेच क्षणी पडती धरणी व सर्वही दुखार्णवी पडली एकसरी. तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी. पिता सावरी तियेसी माता धावनी उठा उठी कन्येच्या गळा घाली मिठी. शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला. सीमंतनीचा शोक ऐकून डळमळू लागले कुंभिनी. मेदणीस वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता. शोके मूर्छना येऊन निशेष्टीत पडली सीमंतिनी. तो इंद्रसेनासहित गृहिणी आली वार्ता ऐकून या. अवघी झाली एकत्र दुखार्णवाचा न लागे पार. स्नुष्णुते देखुनी शश्वर शोकाग्नीचे कळवळीला. चित्रांगंधाची माता पडली स्थिती तेचे नाम लावण्यवती. सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी. मृतिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी. म्हणे घन पूर्वकर्मी की शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रागंध परम स्नेहाळ. पूर्वपापाचे हे फळ कालिंदी काळू झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही. मज अनाथाची गाठी पाही कोणी सोडली निर्दये. माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे बाळस. माझा चित्रांगंध डोळस कोणी चोरून नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले. की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की रमा माधव उमा माधव यात केला भेदभाव. की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेरिला. की पंक्ती भेद केला निशेष. की संत महंता लाविला दोष. की परमधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन. की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढला. की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवून. की कुरंकी पाडसा बिघडविले. की परिवाजित्रका निंदिले तरी ऐसे निधान गेले त्यास दोषस्थव वाटे. असो प्रधानवर्गी सावरोनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी. स्वनगरासी नेओनी निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती. तव दयाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती. तेथूनही ही शस्त्र धरुणी आणि ती बंदी घालती दृढ. तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी यत्यांद्रे करीत. एकादश शतदाम्य पूजी संयुक्त विधीने. सर्व ही भोग वर्जुनी जाण. यामिनी नदीनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगंध यमुनेत बुडाला. नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनीची पाहता लीला. तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिनी. पद्मिनी हस्तिनी चित्रिनी. शंकिनी अतिचर भागिनी. सुवास अंगी ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजाराव करीती भ्रमर. ज्यांचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खेडे पसरले तेथे चौकडे. स्वर्ग सुखावणी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध. त्यापुढे
उभा केला चित्रागंध, साष्टांग नमित सद्गद होऊन स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसूत, तक्षक वर्तमान पुसत. जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रागंधे. मागोती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रागंध. प्रकृती पुरुष दोघे जणे, निर्मिली इच्छा मात्रे. जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषात होतील न पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती. आदी पुरुषां माझी सामवती. तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. त्या सत्वाशे करून विष्णू जेने निर्मिला. रजांशे केले विरंचीस, तमांशे रुद्र तामस. तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन. पंचतत्व सरिता मेदिनी सवन. वसन भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून. उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे. आकारा आली सहजे. व्यापिले जेने कैलास राजे. त्याचे उपासक आम्ही असो. ज्यांचे नेत्र सूर्यजान. रोहिणी वर ज्याचे मन रमारमण. ज्यांचे अंतकरण बुद्धी द्रोहीन जयाची. अहंकार ज्याचा रुद्र. पाणी जयाचे पुरंदर. कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो. एवम जितुके देवता चक्र. ते शिवाचे अवयव समग्र. एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडूनी. ऐसे ज्याचे गुण अपार. मी काय वर्णू मानव पामर. त्याच्या दासाचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकूनी सतेज. परम संतोषला ददंशकराज. हे क्षेमालिंगन देऊनी कदृश. नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लक्ष वस्त. ते तेथे आहे समस्त. तू मज आवडेसी भोवत राहावे स्वस्त मज पाशी. चित्रागंध म्हणे महाराजा. शिवकर्णभूषणा सतेजा. जणी जनकांसी वेद माझा. एवढाच मी पोटी तयाच्या. 14 वर्षाची सीमंतिनी. गुणनिधान लावण्य खाणी. प्राण देईल ते नितंबिनी. बोलता नयनी अश्रू आले. माता पितियांची चरण खंती वाटते कधी पाहिन. माझी माता मजविन कष्टी जाण. नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन. म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तू ते. म्हणे 12 सहस्त्र नाकांचे बळ. दिदले तुझ होईल सुफळ. तैसाचे झाला तत्काळ चित्रांगंध वीर तो. तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन. मनोवेगत वारू आणून चिंतामणी सवे दिदला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी. पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसांच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर. मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र. तेच समयी सीमंतनी सानासी सत्वर. कालिंजी तरी पातली. एकाकडे एक पाहती. आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्य रत्नमंडिती नृपवती चित्रागंध दिसत असे. फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष. पूजेपर्यंत डोले अवंतस. गजमुक्तांच्या माळा राजस. गळा शोभती जयाच्या. 5 जडल्या कटी मेखलेवरी. तेनी हिरवी झाली धरित्री. मृग पशु धावती एकसरी. नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ता फळे देखुनी तेजाळ. धावतची येती मराळ. देखुनी रक्त रत्नांचे ढाळ. किर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध. देखुनी धावती मिलिंद. 10 दिशा व्यापल्या सुबद्धू. घराण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी. ब्रह्मचक्री पडली विचारमणी. चित्रांगंध ही तटस्थ होऊनी क्षणा न्याहाळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र. हरिद्रा कुंकुम विहित वक्त्र. अंजन विवर्जित नेत्र. राजपुत्र पाहतसे न्याहाळीता तटस्थ स्वरूपासी. वाटती रंभा उरशिदासी. कचक कमंडुलयासी. उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस. चिंताक्रांत अंग झाले क्रश. की चंद्रकळा राजस. ग्रहण काळी झाकोळती. मग ते पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण. मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता आसवे नयन भरून या चालले. अश्रुधारा स्तवती खालत्या. लाविल्या पयोधर लिंगास गळत्या. दंतजियेचे बोलता नक्षत्र आयसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर. राजपुत्रा सांगती समाचार.
3 वर्षे झाली इच्या भरतार बुडाला तेथे यमुना जळी हिची शाश्वसूर दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी हेश वांगिनी लावणेखनी ऐसी गती येची कंठ दाटला सद्गदित चित्रांगंद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसीत वेळोवेळा सीमंतिनी सख्यास सांगे खून कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतली या ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनीशी हाती धरून कानी सांगे अमृतवचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कल्पाती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येऊनी परी ही गोष्टी कोणा लागुनी दिवस सत्रय प्रगटवू नको ऐसे सांगोनी परमस्नेहे येरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगंद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा पुराण परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझ्या चित्ता परम आप्त वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळोनी उगळीला सत्य हे मंदांत का षडास यात तुझे कर्तव्य न कळे मज जगन्निवासा हे करशिला सत्य तरी 11 लक्ष पूजनी दाम्पत्य तितुक्याच वाती यथार्थ बिलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनाशी जाई सत्वर तुझी सासू आणि शश्वर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन एरी करुनी हा सेवतन निज सदनाप्रती गेली सख्या बोलती आन वाहून तुझा प्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्यवेश धरून शत्रूस सांगे वर्तमान 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रागंध आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापी वेगी मग नाग जाऊन माता पितियांसी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊनी शरणागत उभयंतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडूनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगंद सुजान धरुनी पितियासे चरण हिमालिंगनी मिसळला मग लावणीवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौसल्याची रघुनाथ 14 वर्षांतर नंतरे हरपले रत्न सापडे की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊन अमुप धावती देशोदेशींचे भूप पौनजनाचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तेसेची पूर्णपे झाले माता पितिया समेत चित्रागंध चालीला मिरवित नैषध्यपूर समस्त शृंगारिले तेधवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार दावत आती सेवक भार महाद्वारी येता समाचार मात फुटली चौकडे हेर जाऊनी रायास वंदित उठा जी तुमचे आले जामात राव गजबजला धावत नैनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी उभे टाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धन वस्त्रे देत सीमेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटीत मंगळतुरे अद्भुत वाजो लागली एकसरे धावले अपार भूसूर राये कोश दाविले समग्र आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुकासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत
उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सीमंतिनीशी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरित्रासू सुमन हारचंदन सौभाग्य लेविती जाण त्रयोदश गुणी विडे देती. एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती. नागरीच्या नारी धावती सीमंतिनीशी पहावया. माता धावली सद्गदित सीमंतिनीशी हृदयी धरित. माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुम केला तुटोन पुढती विरुडला. भेदी गगन तुझी सौभाग्य गंगा धरुण अक्षय चालली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दाम्पत्य. जितवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने. माता पितिया समेत चित्रागंध नगरायेत. चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी. जामाताच्या कंठी धावणी शश्वरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रागंध नृपानात बोलवीत सीमंतिनीसी. पाताळीचे अलंकारोद्भूत सीमंतिनी लागे लेवित. नवरत्न प्रभा फांकली अमित. पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुत आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अर्पण क्षिती श्वशुर लागल्या. सासूश्वरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी. माये तुझा सौभाग्य देवी सौभाग्य दधी उचबळोनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषध पुरा जात. अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगंदा. समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करून या शिवार्चन शिवपदाशी पावला. 8 पुत्र पितिया समान सीमंतिनीसी झाले जाण. 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषध्यपुरी. जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजपुंज. तैसाची चित्रागंध बुभुज न्यायनीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनकाधिका. हे सीमंतिनी आख्यान सुरस पिता सौभाग्य वर्धन स्त्रियास. अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी. विग्धवधा ऐकवती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी दरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन. आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडातरे मृत्यू निर्सोनी जाय. गत धन प्राप्त शत्रू पराजय. श्रवणे पठने सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची. सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण. भक्ती मागमासी करिता स्थान. त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश. निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती. अपर्णा हृदयारविंद मिलिंद. श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही. श्री शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसर सज्जन अखंड. 6 अध्याय गोडा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.